आणि आता बातमी माळशेज घाटातून आहे। माळशेज घाटातल्या करंजाळ इथं खचलेल्या रस्त्याजवळ स्थानिक तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली। मद्यधुंद तरुणाला मारहाण केल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत तरुणानं हुज्जत घातली। मात्र पोलीस अधिकारीही कारवाई न करताच निघून गेले। माळशेज घाटातील करंजाळ परिसरामध्ये काही स्थानिक तरुणांमध्ये वाद होऊन मोठी हाणामारी पाहायला मिळाली। या घटनेमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र काही तरुणांनी पोलिसांना देखील अरेरावी करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली। त्यानंतर पोलीस देखील कारवाई न करताच निघून गेले। या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अविनाश पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नेमकं काय घडलं माळशेज घाटात? सागर, आपण पाहतोय की गेल्या 10 दिवसांपासून खरं तर कल्याण अहिल्यानगर हा जो महामार्ग आहे तो बंद आहे। करंजाळेजवळ जो रस्ता खचलेला आहे त्याच्यामुळे इथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते आणि आज शनिवार रविवार म्हणजे आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पर्यटकांची गर्दी होती। या दरम्यान 2 गटामध्ये इथे हाणामारी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि बऱ्याचदा आपण पाहतो की इथे जे पर्यटक आहेत ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचं निष्पन्न होतं। आता ही सुद्धा जी हाणामारी झाली त्याच्यामध्ये काही युवक मद्यधुंद असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि त्यानंतर जेव्हा पोलीस इथे आले मध्यस्थी करायला तेव्हा त्यांना देखील शिवीगाळ झाल्याचं समोर आलेलं आहे। एकूणच ही जी परिस्थिती आहे अत्यंत भयानक आहे आणि माळशेज घाटामध्ये जर आपण पाहिलं तर रविवार शनिवारी खरं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे। मात्र इथे असणारी वाहतूक कोंडी आणि आता असलेली पर्यटकांची गर्दी यामुळे इथे जी हुल्लडबाजी झाली आहे यावर आता कारवाई काय होते हे देखील पाहणे तितकंच गरजेचं असणार आहे। कारण इथे पोलीस आल्यानंतर कोणती कारवाई न करताच पुढे निघून गेल्याचं देखील चित्र दिसलेलं आहे। सागर, नक्कीच अविनाश, त्यामुळे पोलिसांनी देखील कारवाई करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अशा हुल्लडबाजांना चांगलीच अद्दल घडवणंही तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद अविनाश या माहितीसाठी।